वास आनंदी, मानलं तुला. जे तू म्हणालीस ते करून दाखवलंस. उगाच बावळट समजत होते ग मी तुला. आई तुमची सून आहे, बावळट राहून कसं चालेल. आणि आई तुम्ही ज्याला बावळटपणा समजत होतात ना, तो माझा चांगुलपणा होता. अगं पण माझ्यामध्ये चांगुलपणा म्हणजेच बावळटपणा. ती तू आहेसच, पण तुझी आजी हुशार निघाली. असे काही डोस पाजले तुला की एकदम हुशारच झालीस तू. पण आता आजी घरी जाणार आहे, आता काय होईल. पण आयुष्यभर पुरेल इतकं शहाणपण दिलंय तिने मला. म्हणजे तुमच्या भाषेत तेवढे डोस पाजलेत तिने मला. अगं पण शहाण्या माणसाची हुशारी ही मूर्खासमोर चालते, माझ्यासारखी समोर नाही ना ग. तुमच्यासारखी म्हणजे कारस्थानी की खोटं बोलणारी. सॉरी कन्फ्युजन झालं. तू काहीही म्हण ग, मला काहीच फरक पडत नाही. पण तुझं पुस्तकी शहाणपण माझ्या बुद्धीसमोर फिकं पडणार हे नक्की. ते तर पुस्तकं कोणती होती आणि मी किती मन लावून अभ्यास केलाय त्यावरून ठरेल नाही का. नाही पण स्वानंदी, तुला वाटते तितकं हे सोपं नाहीये. आणि मला सोप्या गोष्टी करायला मज्जाच येत नाही. तुम्हाला तर माहितीये ना की मी गणिताची शिक्षिका आहे, त्यामुळे अवघड समीकरणं सोडवायला मला आवडतात आणि जमतातही. त्याला खूप मज्जा येते ना. आई समोर तोडीस तोड खेळाडू असेल तर मजा नाही का येणार. चला म्हणजे तुला मान्य आहे की मी तोडीस तोड आहे. अगदी गुड. पण तुला माहितीये का, माझ्या समोर ना कोणी टिकाव धरूच शकत नाही ग. शत्रूला तोडून टाकते मी, सत्य आहे. आई मला तोडायचं नाहीच आहे, मला जोडायचंय. आणि तुम्ही ना आजवर कच्च्या खेळाडूंबरोबर खेळत होतात. म्हणजे मला फार अनुभव नाहीये, पण माझा हेतू शुद्ध आहे. आणि त्यासाठीचे डावपेच मला सुद्धा येतात. मला ना तुझ्या हुशारीची दाद द्यावीशी वाटते स्वानंदी. पण तुला एक माहितीये का, हुशारी अनुभवासमोर कायम हरते हे लक्षात ठेव. आई तुमच्या लक्षातच येत नाहीये. हरणं जिंकणं यापेक्षा जास्त काहीतरी हवंय मला. ठीक आहे, आता खेळायला सुरुवात केलेलीच आहेस तर सगळं शिकून घे, बघून घे. डाव कसा टाकायचा असतो, शह कसा द्यायचा असतो, मात कशी करायची असते. पण प्लीज एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या तलवारीच्या धारेसमोर येऊ नकोस. हकनाक मरशील ग. आई तुम्ही फक्त तलवार आहात. आजीने मला ढाल कधी व्हायचं, तलवार कधी व्हायचं ते शिकवलं. गुड नाईट. गुड नाईट. बरं आई, आई बाबांच्या अॅनिव्हर्सरीला येत आहे ना उद्या. हो म्हणजे काय, येणार, बोलवलं ना त्यांनी. स्वानंदी, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. आता उद्या बघ स्वानंदी, ललिता जहागीरदार काय चीज आहे. अरे आणा लवकर, भूक लागली आहे. आजी, आशा किचनचा एक तोटा असतो बघा. काय? काहीही बनत असताना समोर दिसत राहतं. खमंग वास सुटतो आणि भूक नुसती खवळते. अगदी खरं. हा तोटा नाही, फायदा आहे. पण आमच्या पेशंटची वाट लागते ना. लवकर आणा, भूक लागली आहे. बाबा आई कुठे? तिला खायचं नाही, ब्रेकफास्ट करायचं नाही? काय माहिती, मला भूक लागली, मी आलो. पण आईने रात्रीपासून काहीच खाल्लेलं नाहीये. का? काय झालं? नाही म्हणजे तब्येत बरी आहे ना त्यांची? बस बस, बरी आहे, तब्येत बरी आहे. अरे कदाचित भूक लागली नसेल तिला. हो, आणि तशी पावसाळ्यात ना माणसाला भूक कमीच लागते. अगं असं कसं, ब्रेकफास्ट करायलाच हवा. मी बघून येते. नाही नको नको.
थांबा, मी आईना सांगूनच येते की काहीतरी खाऊन घ्या म्हणून. तू थांब बाळा, थांब. नको ग, मी बघतो ना. बाबा लवकर आहे, आम्ही थांबलोय. तुम्ही थांबू नका, तुम्ही चालू करा, मी आलोच. हे काय चाललंय? ही काही ही ही नको. तेच तिच्यावर फुल्ली ही झकास आहे. पण काय चाललंय काय ते? तिकडे बाहेर सगळ्यांना वाटतंय की तुझी तब्येत बरी नाही म्हणून तू नाश्ता करायला बाहेर नाही आलीस. तू इकडे काय कशासाठी या एवढ्या साड्या? असं काय करता? विहायांचा लग्नाचा वाढदिवस आहे, तिचा वा बोलवणं आलंय आपल्याला. आणि काकूनी पुन्हा फोन केला होता. वेळ लागलाय का तुला? काय करणार काय आपण तिकडे जाऊन? त्या गोड लोकांच्यात खोटं गोड हसत बसणार? मी नाही येणार तिकडे. चला हो, जरा चेंज होईल तुम्हाला. अगं कसला चेंज? तिकडे ते खोटं हसून ना जबडा दुखायला लागतो माझा. सगळे नुसते तुपात तळलेले आणि साखरेत घोळलेले लोक, मला कंटाळा येतो तिकडे. कंटाळा जाईल उलट. चला. म्हणजे त्यांच्या लेकीने माझ्या स्वप्नामध्ये माती कालवली. त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या गोडव्यामध्ये मीठ नको कालवायला. बघा तरी काय गंमत येते ती. ललिता, मला ना कधी कधी कमाल वाटते तुझी. माझी कमाल कधी कधी नाही, कायमच वाटू द्या तुम्हाला. कारण कमालीची चीज आहे मी, सत्य आहे. हे बाई, काय डोक्यात काय आहे तुझ्या? अजून तरी काही नाही. तिखट मीठ फोडणीचं सगळं साहित्य इथे आहे. जिथे गंमत नसते ना तिथे गंमत आणायची. बेचव भाजीला कशी वर्ण जिवंत फोडणी घातली ना की थोडा जाळ होतो, ठसका लागतो, पण पदार्थाला झणझणीत चव येते ना तसंच. त्यांच्या त्या गोडव्यामध्ये जाऊन जरा झणझणीत फोडणी घालूया. चांगला ठसका लागला पाहिजे त्या देशपांड्यांना. त्यांच्या लेकीने माझ्या बाबतीत जे केले त्याची किंमत कधी मोजणार आहेत देशपांडे? ती किंमत त्यांनी आजच मोजायला हवी, लग्नाच्या 30व्या वाढदिवसाच्या दिवशी. आई येतील ना, रागावले आहेत माझ्यावर. अगं स्वानंदी, आवरलं की नाही तुझं? हो. अगं नील सुद्धा अजून आलेलं नाही. आवरा पटकन. येतील. हो, आवर पटकन आवर. हो. काय ग स्वानंदी, कसला एवढा विचार करतेस? अगं आई बाबा येतील ना, म्हणजे ते नाही आले तर घरी काय उत्तर देऊ? येतील, काळजी करू नकोस. स्वानंदी, कशी दिसते मी? छान दिसताय. थँक्यू. अहो, ते गिफ्ट कुठे ठेवलंय तुम्ही? अगं सगळं रेडी आहे. हे बघ इकडे गिफ्ट. काय तू पण ना. स्वानंदीने तुझ्या अकाउंट मधनं 10 लाख पैसे काढले नाही, असा विचार कर. त्यासाठी महेशला हाताशी धरले तिने. महेशने तुला अमेरिकेला जायची स्वप्न दाखवली. सगळेच स्वानंदीला पाठीशी घालतात ना. आता कळू दे सगळ्यांना स्वानंदी खरी कशी. संपदा. स्वानंदी, आता तुमच्याच घरातली मिरची तुमच्याच घरातल्या होमात पडेल आणि ठसका लागून सगळ्यांचे प्राण कंठाशी येतील.